अरे बाजूला व्हा ना तुम्ही। भारतीय जनता पार्टीचा एक अभूतपूर्व असा यशाची आपण साक्षीदार झालेलो आहेत आणि खरोखर मोदी आपले सन्माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांचा डेव्हलपमेंट आणि सगळा विकास कामं लोकांना लक्षात येते। बाकीच्यांनी विरोधकांनी किती पण काही बोलू दे, पण लोकांना कळतंय का विकास कुठून होतोय आणि म्हणून ह्या सगळ्या निवडणुकीच्या यशामध्ये तो विश्वास दिसून येतोय आणि खरोखर आज सगळेजण खूप खुश आहेत कारण आपला NDAचा दणदणीत विजय झालेला आहे आणि नंतरही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईलच का सत्ता कोणाची आहे, पॉवर कोणाची आहे। आज आम्ही पूर्ण देश ॲक्च्युली जल्लोष करतोय। हे बघा, भारतीय जनता पार्टीचा हा नियम राहिलेला आहे, कोई नंदो किंवा वंदो, आम्ही डेव्हलपमेंटच्या कामांनी आणि लोकांचा विकास या दृष्टीने पुढे जातोय आणि आज तेच करून दाखवलेलं आहे। आणि एक बघाल तर मोदीजींनी महिलांना नेहमी एक प्राधान्य दिलेलं आहे, त्याचप्रमाणे तिथेही महिलांनी जास्तीत जास्त मतदान केल्यामुळे आज तिथे भाजप NDAचं सरकार येत आहे। याचा आनंद आम्ही इथेही महाराष्ट्रात जल्लोष करून करतोय आणि त्याचाच पडसाद कुठेतरी ठाण्यातही उमटेल हीच आमची आशा आहे। धन्यवाद। लोकांनी दाखवून दिलाय की त्यांची पहिली पसंती आणि मला वाटते डेव्हलपमेंट त्यांची पसंती आहे, म्हणून त्यांनी भरभरून BJP वोट केलाय। आमचे सगळे कॅन्डिडेट निवडून आलेत बिहारमध्ये आणि तोच प्रतिबिंब आणि तोच रिफ्लेक्शन आपण ठाणे महानगरपालिकामध्ये आणि मुंबई महानगरपालिकामध्ये सगळ्या महानगरपालिकामध्ये बघू, महाराष्ट्रामध्ये बघू लवकरच। ही फक्त मी सांगते ही प्रॅक्टिस आहे आमची फक्त जल्लोष करण्याची। आता जल्लोष आतापासून सुरुवात आहे, मला वाटतं हे अजून कंटिन्यू होईल। आता बिहारच्या जनतेने हे दाखवून दिलंय की आम्ही मत हे फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट आणि विकासालाच देतो आणि परत एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती बिहारच्या जनतेने विश्वास दाखवलेला आहे आणि मला असं वाटतं की ज्यांच्या मागे मातृशक्ती नारी शक्ती ही खंबीरपणे उभी असते त्यांना कोणीच हरवू शकत नाही आणि मातृशक्तीने भरभरून पाठिंबा हा NDAच्या उमेदवारांना दिलेला आहे आणि त्याचाच हा रिझल्ट आहे असं मला वाटतं। आणि मी तर असं म्हणते हे ये तो अभी एक झाकी आहे आणि आता मुंबई महापालिका असेल आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या महापालिका ये तो अभी बाकी आहे। धन्यवाद। प्रचंड उत्साह आहे। सकाळी सुद्धा स्टेशनवर मोठ्या प्रमाणात जल्लोष आणि पेढे वाटप नागरिकांना झालं। आता पार्टीच्या कार्यालयामध्ये विभागीय कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे जमा झालेत आणि अतिशय उत्साह आलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीने बिहारमध्ये 101 जागा लढवून जवळपास 94 ते 96 जागा जिंकल्या आहेत। अशी अभूतपूर्व विजय आज तागायत कुठल्याही पक्षाचा आणि कुठेच झालेला नाहीये। म्हणजे हा मला वाटतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद घेतली जाईल की इतक्या पर्सेंटेजमध्ये काय म्हणतात त्याला निकाल लागणं, त्याचा रेशो काय म्हणतात त्याला, स्ट्राईक रेट हा तो विसरला, स्ट्राईक रेट 95% हा कधीच झाला नव्हता। म्हणजे जनता किती बाजूने आहे आणि लोकांना आता कळून चुकलंय की भारतीय जनता पार्टीच फक्त या देशाचा विकास करू शकते आणि नरेंद्रजी मोदी यांचंच नेतृत्व या देशाला खंबीर मजबूत आणि विकासाकडे देऊ शकतं आणि या जगामध्ये ताटमानेने उभे करू शकतं। यावर पूर्णपणे आता संपूर्ण जनतेचा विश्वास बसलाय, पर्सेंटेजमध्ये नाहीये, मोठ्या संख्येने। कारण एवढ्या मोठ्या संख्येने जागा निवडून येणं ही एक खरोखर अभूतपूर्व घटना आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा याचा फायदा हा आम्हाला ठाण्यात सुद्धा काम करताना मिळणार आहे। भारतीय जनता संपूर्ण बिहारमध्ये निकाल फायनल स्टेजचा असताना विरोधक आता देखील आरोप करताय की हा संपूर्ण EVM सेटिंग आणि EVM घोटाळ्यामुळे भाजपचा नाही। आरोप म्हणजे कसं आहे, आरोप हे बघा त्यांच्या जागी कोणी आरोप करणार, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात विश्वास हा एका पक्षावर किंवा एका अलायन्सवर जनतेने दाखवला हे त्यांना खरंच वाटत नाहीये। ते स्वतःला चिमटे काढून बघत असतील हा प्रकार काय, मग आपण करतोय काय? लोक आपल्याला मतच देत नाहीत, कोणी आपल्या बाजूने येतच नाही एवढं सगळं करून आणि मतदानही पडत नाहीये। हे काय होतंय ह्याचं त्यांना स्वतःला अचंबित करणारा प्रश्न पडलाय। ते आता स्वतःला पहिले तपासतील, त्यांना आधी सुचणार नाही काय की हे घडलंय काय आणि म्हणून ते आरोप करतात। कारण नाही तर बोलणार काय, हे बोलणार का की एवढ्या लोकांनी विश्वास दाखवला, आम्हाला लोकांनी नाकारलं, हे कसं कोणी बोलेल? तर त्यांना हे बोलणंच भाग आहे।